खूपशी वर्सां जाली राजन भाई केरकर वाघ जावपा खातीर खूपशे प्रयत्न केले पण तेजे आयकनासले आणि त्या मजगतीतच क्लाउड आल्वारीस हे गोवा फाउंडेशन हे कोर्टान गेले हायकोर्टान गेले आणि थंय तेंची बाजू मांडले की ते टायगर रिझर्व जावपूच जाय म्हादई वायल्ड लायफ सँक्च्युरी. पण तरी सुद्धा त्या मजगतीत कितें जालें, आमी मोटरसायकल घेवन एक अवेअरनेस करपाक सुरवात केली. प्रत्येक पंचायतीन गेले, पंचायतीन सांगले की तुम्ही रिझोल्युशन घ्या. काही सरपंच जे असले त्यांच्यानी घेवंक ना, कारण तांकां जाय वाघ पण तांकां भंय आसलो आपलो कदेलीचो. आणि चीफ मिनिस्टरचे हे सांगून किंवा त्या मंत्र्याचे सांगून किंवा त्या आपापल्या आमदाराचे सांगून ते लिपून रावताले. अशे काही गोष्टी जाल्यो ते आमकां खरें म्हटल्यार एक बरो एक्सपिरियन्स थंय मेळ्ळो. पण जेन्ना असेंब्लीन बाय जेनिफर मोन्सेरत ही जेन्ना उलयली की टायगर रिझर्व करपाची गरज जावन आसा, खरोखरच हांव तिका शब्बासकी दिता आणि आभारू मानता की तिका आयज कळोन चुकले. एक रुलिंग एमएलए आसून सुद्धा तिका आज कळोन चुकले. देर आये दुरुस्त आये. आयज जेन्ना रुलिंग एक उलयता म्हाका दिसता सगळ्यांनी उलोवपाची गरज जावन आसा. फक्त ऑपोजिशनाचेच न्ही काम न्ही, ऑपोजिशन पयलीं पासून उलयताले पण तेजे कोण आयकनासले. पण आयज खरोखरच जेनिफर बायन उलयले, तेका खरोखरच गोंय तेका सलाम करता आणि आम्ही सगळे सलाम करता, कारण पर्यावरण वाचोवपाची गरज जावन आसा. जेन्ना हायकोर्टान जेन्ना ऑर्डर दिली गोवा फाउंडेशनाक की 3 म्हयन्याच्या भितर गव्हर्नमेंटान म्हणटा ते टायगर रिझर्व करपाचे, ते आयकनासतना सुप्रीम कोर्टान गेले. कारण एक मिनिस्टर एक आमदार घरकान आणि घरकारी जेन्ना उलयता की आमकां टायगर म्हणटा तो आमकां थंय 70 दिसोकूच ना, ही जेन्ना पद्दत उलयता ती हुकुमशाहीची पद्दत जाली. ही लोकशाही जावन आसा. तुमचे फक्त 70 वाचोवपा खातीर आमकां 38 कॉन्स्टिट्युएन्सीक गळो धांपपाची गरज ना. आयज गरज जावन आसा आमकां एनवायरमेंट वाचोवपाचे, वेस्टर्न घाट्स वाचोवपाचो आणि हे पर्यावरण जे आसा ते आमकां वाचोवपाचे काम आमी राखलेले आसा. जशें म्हणटा लोकमान्य बाळ गंगाधर टिळकान म्हणलेल्या स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच. आयज अशें म्हणपाक जाय, पर्यावरण हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही सगळेजण राखणारच. ही पद्धत आयज जावंक जाय आसली. पण काही 2 आमदारा खातीर किंवा एक मिनिस्टर आणि एक आमदारा खातीर सरकार सुद्धा झुकता आणि चीफ मिनिस्टर म्हणटा एका सायडीक आपूण आवय, आपली ती आवय म्हणटा. अरे तुझी आवय जाल्यार तू कित्याक झुकता त्या खुर्चे खातीर? अरे खुर्ची असले कितलेशेच मेळटले तुका. म्हूण त्या खुर्चे खातीर लाचारी पत्करच्या पेक्षा डायरेक्ट टायगर रिझर्व करून दाखयात. कोणाचे दिल्लीवाल्यांचे आयकून सलाम ठोकून तुम्ही रावू नकात. आयज गरज जावन आसा आमकां उदकाची. आयज फुडल्या पिढये खातीर आमकां पर्यावरण दवरूंक जाय, उदक दवरूंक जाय. ते कोण दवरतलो? अरे तुम्ही कितले तरी जर हुशारगे मारात आणि कितले इलेक्शन लढोन तुम्ही जिखून येयात. इलेक्शन काय जिखता आमकां खबर आहा, पण जेन्ना जिखून येता तेन्ना इतिहास जायना. इतिहास करून दाखया टायगर रिझर्व करपाक. त्या केरकर भाई कडे पळयात म्हटले, तो एक सादो मनीस पण तो झगडटा तुमच्या वांगडा आणि आम्ही सगळेजण त्याचे एक सैनिक कशे मावळे कशे त्याच्या फाटल्या फुडल्यान आसा. तुमकां इतलेच सांगता, टायगर रिझर्व करीत जाल्यार तुमकां फुडली पिढी सलाम ठोकतली, नाना तुमच्या हेचेर फाटल्यान पिछवाड्याचेर लाती आसात तुमकां. कारण तुम्ही कितले जरी तर मिरयले की आपूण सीएम जालो, आपूण 10 फावटी आमदार जालो, अरे गरज ना तुमची. इतिहासात ती नोंद जावची ना. इतिहासात नोंद जातली ती आमचे टायगर रिझर्व करून होय गोंय सांबाळून हे गोंयकारांचे गोंय उरतले. तुम्ही काडटा 90 लाख रुपया त्या रोहितीक एडव्होकेटाक दिता. अरे कोणाचे पैसे हे? कोणाचे पैसे हे? आमचे टॅक्स पेयरांचे पैसे तुम्ही विनाकारण खर्च करता. हांव तुमकां इतलेच सांगता, 2 जाणां खातीर 2 हेच्या खातीर एका फॅमिली खातीर तुम्ही टायगर रिझर्व न करता त्या 90 लाख रुपया दिल्या न्ही, ते तेंच्याकडून वसूल करून घेयात आणि जाता इतले टायगर रिझर्व करात. कारण ते आमचे घामा कष्टाचे पैसे जावन आसा, टॅक्स पेयरांचे पैसे जावन आसा. गोंय हे गोंयकाराक उरतले आणि टायगर रिझर्व जातलोच. टायगर जिंदा है.